हॅलो फ्रेंड, कसे आहात? तुम्ही ठीकी आहात असे मी समजते. एका ताईचा मला मेसेज आला की ताई, घरातला टेन्शन मुळे माझा अभ्यास करायचा वाटत नाही. मला अभ्यास करायला सुचत नाही. घरातले टेन्शन संपतच नाही. त्या विचाराने रोजचे माझे डोकं दुखते आणि यातून बाहेर कसे पडू काही सुचत नाही. तर प्लीज हेल्प. असा एका ताईचा मेसेज आला. बघा, मी ताईला मेसेज करून मी मोबाईलद्वारे मेसेज किती पाठवू शकतो, न पाठवणं हे शक्य नाही. तर माझा व्हिडिओ त्यांना, तेच ताई नाही तर अजून पुष्कळ ताई आहे, त्यांचा अजून प्रश्न राहतो अशाच पद्धतीनं. तर त्या ताईंना मला सांगू इच्छितो की हाऊसवाईफ आहोत तर हे संघर्ष जीवनामध्ये येत असतो. फक्त आपल्याला त्या संघर्षापासून समोर कसे जाता येईल हा मार्ग सुचला पाहिजे. फक्त दुःख आहे म्हणून लढत बसायचे नाही, तर त्यामधून काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता बघा, माझ्या 8-9 या 10 मिनटाच्या रीलमधून मला जितके तुम्हाला सांगता येईल हे माझा प्रयत्न आहे. पण मैत्रिणींनो, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संघर्ष मधील आपल्याला त्या संघर्षामधून आपल्याला स्वतःला शोधून काढायचे आहे. तर बघा, तुमच्या जर खूप टेन्शन येत असेल, तुम्हाला खूप टेन्शन येत असेल, तर यूट्यूबवर खूप पॉझिटिव्ह आणि मोटिवेशन व्हिडिओ आहेत, ते थोडे बघा. त्यामधून थोडासा पॉझिटिव्ह मनाला थोडासा रिलॅक्स होतो. आता तुम्हाला असं वाटत असेल का ताई, तुम्ही आमच्या जागेवर राहिल्या असत्या तर समजलं असतं. तर हो, मला त्या सिच्युएशन समजते. पण ताई बघा, तुमची जर आर्थिक परिस्थिती असेल किंवा घरचे लोक तुम्हाला कोणत्या गोष्टीद्वारे बोलत असेल, तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता तुम्हाला त्या जीवनामध्ये काय करायचे आहे आणि मला असेच ऐकायचे असेल का जीवनामध्ये काहीतरी स्वतःमध्ये बदलाव करायचा असेल, ह्या मी समोर कधी जाता येईल असेच मला यांच्या ऐकायचे आहे का? जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला असे प्रश्न विचारा, तो आपला मन आपल्याला सांगतो की खरंच आयुष्य माझे हीच राहील का? असे स्वतःच्या मनाला जर तुम्ही विचाराल ना, नक्की तुमचं मन उत्तर नक्की देईल. कारण 8-9-10 मिनटाचा या 8-10 मिनटाच्या व्हिडिओद्वारे तुम्ही पाहिल्याद्वारे काही तुम्हाला थोडा बहुत म्हणजे उत्तर मिळेल. पण तुम्हालाच तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये तुम्हाला तो प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधून काढायचे आहे. लोकांचे कामच आहे ताई आपल्याला टोमणे मारायचे, पण त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्याला जोही आपला काही आर्थिक म्हणजे जोही आपला काही टार्गेट आपण जे स्वतः ठेवलेले आहे की मला काय करायचं आहे, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. बघा, समाजामध्ये वावरत असताना जसे आपल्याला आजूबाजूचे आपण असतो, आजूबाजूच्या समाजामध्ये असताना जसे कुत्रे रोज भुंकतो ना, तसे आपल्याला समजायचे आहे की हे कुत्रे रोज भुंकण्याचे त्यांच्या कामाचे आहे. आपल्याला त्याच्याकडे त्यांच्या गोष्टीकडे फेस न करता फक्त शांत पद्धतीने आपला जो टार्गेट आहे ना त्याच्याकडे फोकस करायचा आहे. त्यांच्या कामाच्या आहे बोलण्याच्या, लोकांच्या टुटी करण्याच्या, लोक कसे आहेत ते स्वतः घरचे नाही बघत, फक्त दुसऱ्याच्या जीवनाकडे लक्ष देण्याच्या त्यांच्या कामाचे आहे.
पण आपण त्याच्याकडे लक्ष न देता आपला जोही टार्गेट आहे, जर आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदलाव करायचे आहे का मला काहीतरी करायचं आहे, जीवन एकदाच मिळालं आहे, त्याच्या व्यवस्थित आनंद पद्धतीने कसा समोर जाता येईल, या त्याचा मी कसा उपयोग करायला पाहिजे, हा आपल्या हाती आहे. तर मी तुम्हाला गणिताचे जे IMP टॉपिक शेअर करणार आहे. तर बघा, बुद्धिमत्तावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत आणि गणितावर कमी. तर आपल्याला बुद्धिमत्ता सगळे टॉपिक करायचे आहेत. टॉपिक कोणते आहेत? तर बघा, आपल्याला बघा सांकेतिक भाषा करायची आहे. सांकेतिक भाषामधून जसं काय रांगेतील क्रमांक करायचे, अजून टॉपिक बोर्ड मास करायचं आहे, ॲप्रोक्झिमेशन करायचं आहे, घड्याळ टॉपिक करायचा आहे, अक्षरमालिका करायचा आहे, परस्पर संबंध करायचा आहे, विसंगत घटक करायचा आहे, लयबंद अक्षरमालिका करायची आहे, संख्या मालिका करायची आहे, परस्पर संबंध संख्या करायच्या आहे, विसंगत घटक संख्या करायच्या आहे, अल्फानंबरिक सिक्वेन्स करायचे आहे, दिशाज्ञान चाचणी करायची आहे, इनपुट आउटपुट करायचे आहे, कालमापन करायचे आहे, वेन आकृतीवर प्रश्न अजून विचारले जातो, आकृत्यावर बी विचारले जातो, आरशाची प्रतिमा, पाण्याची प्रतिमा हे ओळखणे, हे याच्यावर सुद्धा विचारलेले आहेत. आकृत्या पूर्ण करा, पुढे आकृत्या ओळखणे, आकृत्या संख्या मोजणे आणि जास्तीत जास्त मला बैठक व्यवस्थावर सुद्धा 1-2 प्रश्न विचारलेले आहेत. नातेसंबंधावर प्रश्न विचारलेले आहेत, कूट प्रश्न विचारलेले आहे, अंतरकाळ, वेग याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, सरळ व्याज, अजून स्तंभालेखवर सुद्धा मी आता माझ्याकडे TCSने जे काही प्रश्न विचारले आहेत ना, जे त्यांची प्रश्नपत्रिका आहेत माझ्याकडे, तर ह्या सगळं मी विश्लेषण करून सगळे बघून इतके प्रश्नावर यांनी वेटेज दिलेलं आहे. तर आपल्याला इतके सगळं करणे गरजेचे आहे. तर आणि बघा, मी आता गणिताचे प्रश्न तर माझा सरळ व्याज झालेला आहे, अंतरकाळ, वेग हे सॉल्व करून झालेले आहेत आणि बोर्डमाससुद्धा सॉल्व करून झालेले आहे. अक्षरमालिका, संख्या मालिका हे सुद्धा आता मला बैठक व्यवस्थासुद्धा थोडा बहुत करायचा आहे. कारण की बैठक व्यवस्था थोडासा मला सॉल्व करताना, ते मांडणी करताना थोडासा बरोबर होते, पण कसा मग ते यांच्या समोरची व्यक्ती कोण आहे हे मग ते प्रश्न चुकून जाते. तर मला थोडंसे बैठक व्यवस्था थोडासा जास्त करायचं आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला बघा संघर्ष आहे, घरी बघा कोणतरी आलेल्या तर आवाज येत असत, त्याच्याकडे लक्ष न देता बघा मैत्रिणींनो, आपल्याला जर मॅथमध्ये जर प्रश्न सॉल्व करायचा आहे ना, त्यासाठी IMP टॉपिक म्हणजे पहिले आपले बेसिक म्हणजे पाढे पाठ करणे गरजेचे असते. पाढे, अजून रोमन संख्यासुद्धा मी आता एक्झाम दिली, रोमन संख्यासुद्धा विचारलेले जातात आणि घनमूळ संख्यासुद्धा विचारतो. तर हे सुद्धा आपल्याला करणे गरजेचे आहे. स्क्वेअर वारीमध्ये स्क्वेअरमध्ये आपले 1 ते 30 पर्यंत झालेले पाहिजे, कारण की 1 ते 20 पर्यंत नक्की ते करणे गरजेचे आहे आणि घनमध्ये 1 ते 30 पर्यंत ते सुद्धा करायचे आहे. तर बघा, माझे 1 ते 20 पर्यंत झालेले आहे घन आणि वर्ग 1 ते 20 पर्यंत. आता 30 पर्यंत मला थोडासा प्रयत्न करायचा आहे की झाल्या पाहिजे. मी रोज 15-20 मिनटं का बरं नाही, कोणताही वेळ मिळते ना त्या वेळामध्ये, खाली वेळामध्ये मी वर्ग आणि घन आणि पाढे हे लक्षात येते आणि त्याच्याकडे म्हणजे हे जर आपले पाया मजबूत झाले ना, आपले जर वर्ग, पाढे, घन, स्क्वेअर रूट हे सगळे झाले ना, तर आपला पाया पूर्ण पक्का होतो आणि पेपरमध्ये सॉल्व करण्यासाठी बी इझी जातो. म्हणून हे आधी करणे गरजेचे आहे आणि रोज 1 तास तरी, 1-1.5 या 2 तास तरी आपल्याला गणिताकडे म्हणजे गणिताकडे वेळ देणं गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता बघा, मी
संगणक मधले जे टॉपिक आहे ते मी मॅरेथॉन आहे उत्कर्षमध्ये तर अर्ध झालेला होता, तर अर्ध मी लिहित आहे आणि नोट्स काढत आहे. कारण की नोट्स काढणे गरजेचे वाटत आहे. कारण की आपल्याकडे आता आपण कंटिन्यू मोबाईल, कधी डाटा असतो कधी नसतो, पण माझ्या घरी वायफाय असल्यामुळे मी त्याच्या पूर्ण विल्हेवाट करतो. म्हणजे त्याचा पूर्ण उपयोग करूनच इतकं मी व्हिडिओ बनवताना सगळे घरचे कामं वावरत असताना घरचे कामं करत असताना सगळे मी व्हिडिओचा उपयोग करत असतो. म्हणजे कोणती योजना असो काहीतरी त्याचा उपयोग करत असतो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत.